आपल्या आजच्या ग्रामसभेची प्रस्तावना आपल्याला त्याच्यापैकी पोहोचवायचा मान्य पदाची सरपंच यांच्या कार्यक्रमाच्या प्रतिमेची पूजन आणि पुष्पहार अर्पण करायचे। उपजीविका विकास व सामाजिक न्याय, प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेतून मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल कामं पूर्ण करणे। घरकुलमध्ये जे पण पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात घर मंजूर झालेली आहेत ते अपूर्ण आहेत ते पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला एक गुण हा देण्यात आलेला आहे। आणि दुसऱ्या टप्प्यात पण 2024-25 मध्ये पूर्ण झालेल्या घरकुलांच्या प्रमाणात पूर्णत्वाचे दाखले सगळ्यांनी या कार्यक्रमाला अगदी हिरिरीने भाग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते। त्याच्या आधी मी 2 शब्द सांगू इच्छिते की एकदा माता सीतेला रावणाने लंकेला पळवून नेलं आणि मग रामाला मदत करण्यासाठी पूर्ण वानर सेना आली आणि त्या वानर सेनेने समुद्रावर सेतू बनवला, पूल बनवला। सगळ्या वानरांनी आपापल्या प्रयत्न केले आणि मग एक खारुताई होती, ती खारुताई समुद्रात जायची आणि अंग ओलं करून यायची आणि वाळूमध्ये ती लोळायची आणि लोळून गेल्यावर ती परत त्या पुलावर जायची आणि आपला अंग झटकायची। असं ती पुन्हा 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 करत होती आणि ते बघता वानर म्हणाले की अगं तू हे काय करते, तुझ्या याच्यात काय वाटा असेल, तू हे काय करते। तेव्हा खारुताईने सांगितलं की माझा जीव एवढासा आहे परंतु मी माझ्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी प्रभू रामचंद्रांना करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्यावेळेस आजही आपलं जर रामायणाचा विषय निघाला तर खारुताईचं नाव अवश्य निघतं आणि मग त्या खारुताईने आपल्या परीने प्रयत्न। आयुष्यमान भारत कार्ड सगळ्यांचंच काढायचं आहे, जे की ज्याचं रेशन कार्ड असेल किंवा पिवळं असेल किंवा नारंगी असेल ते कंपल्सरी सगळ्यांना आहे। पण त्याला काढायला अडथळे आम्हाला खूप येत आहेत। तो एक अडथळा असा आहे की ज्या लोकांचं आपण सगळं जे उद्देश आहे तो ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पंचायतीच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो आणि ही सभा संपली असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो।